कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून ते पेटी भेटून राहिली, जिकडे तिकडे त्याचे फॉर्म भरत झालो आहेत. आता ते पेटी भेटते, ते पेटी जे आहे ना, जे लोक बांधकाम करतात त्या बांधकाम करणाऱ्या लोकांना त्या पेटीचा आज वाटप होतं. अमरावतीतल्या आपल्या अमरावतीतून अंगा खोंडेश्वर रस्त्यात नाही काय हो, त्या ठिकाणी दाबा आहेत, त्या ठिकाणी त्या पेटी वाटपाचा कार्यक्रम ठेवला. आता फार गरीब लोक, खरोखर त्याला तर सरकारने इतकी मस्त योजना काढली राजो की काय सांगू. मस्त एक गरीब लोकांसाठी मस्त आहे, जे लोक खरोखर कामगार आहेत, काम करणारे लोक आहेत, ते घर बांधकाम, त्या लोकांसाठी सरकारने ही योजना काढल्याच्यानं माझ्यासारख्याला लय आनंद झाला. तर सारे ते लोक गेले ते पेटी घ्यायसाठी गेले. बापा गोंधळ का काय ठिकाणी, त्या ठिकाणी कायचंच कायले नियोजन नाही. म्हणजे मायले लेकरू भारी, लोक एवढा गोंधळ केला तुम्हाला काय सांगू. शेवटी लोकांचे आलना बा जीवाला लोकांना काय केलं माहिती आहे का तुम्हाला सांगतो मी. पहा आता पुढे लोकांनी घेतल्या ना पेट्या, निघाले ना कुरकुर पुढे, तर ते बरं झालं गेले नाहीत म्हणते, ते आसपासच थांबले. म्हणजे ज्या व्यक्तीले पेट्या वाटपाचा कार्यक्रमाचा ठेका दिला आहे, काहीच ठेका नाही, काहीच नियोजन नाही, काहीच नाही. लोकांना बोलावून घेतलं आणि त्या ठिकाणी कायच आहे त्याची तंबा नाही. एक तर जिकडे तिकडे आज राजो गौरी पूजनाचा कार्यक्रम, महालक्ष्मी पूजना कार्यक्रम आहे, लोकांनं तो पेट्यासाठी तो कार्यक्रम रद्द केला आणि गेले. बाप कसे चालले लोक, हे लोक चालले, पोलिसाला लोक पोहून राहिले त्याच्या तोंडाकडे. आता सांगा अशी कंडिशन आज त्या पेट्या वाटप्याच्या कार्यक्रमात झाल्याच्यानं म्हणजे अशी परिस्थिती आहे भाऊ. सांगा आता काय करा. पा कसे निघाले ते. जुन्या काळात आपण ते पिक्चर पाहायचं, ते लोक समुद्रातून माले अमर एक बरे तुम्ही पिक्चर पाहायला असेल तर तो सीन आठवत तुम्हाला, तसा सीनच आज पाहायला भेटला. लोकांना पेट्या घेतल्या आणि डोसक्यावर निघाले. या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं नियोजन नाही, शून्य नियोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि काय बिचारे आमचे काम करणारे, जे बांधकाम करणारे जे लोक आहेत, फार गरीब लोक त्या ठिकाणी आहेत हो. म्हणजे असं जीव तुटला त्याला पाहून तुम्हाला काय सांगू भाऊ. या गरीब लोकांसोबत अशी घटना आज दाब्याला घडली आहे. तर पेटीसाठी लोकांनं लय मोठी खटाटोप मोठी केली, पण ती पेटी भेटली नाही. तर आता हे आमच्या काकू आहेत, ह्या काकूही पेटी घ्यायला गेले, त्याचं काय म्हणणं आहे का पहिले. बोला तुम्ही थोडंसं याच्यात. वाजतापासून ते काही चालू करत नाही आहे आणि आमचा जीव घाबरून गेला. ते त्यांना बरीच विनंती केली आम्ही, चालू करा, ते काही चालू करायला तयार नाही आहे. पाण्याची सोय नाही आहे आणि कशाची सोय नाही, आणि गेट पण बंद करत आहे. ते गरमीनं सगळे घाबरून राहिले आणि लहान मुलं आहे आमच्या सोबत, नातू आहे. इकडे जोपर्यंत अंदर शांतता राहत नाही, बाहेर निघत नाही, तोपर्यंत पाणी नाही. लयन केला पण लोक सगळी लयन केला लोक बाहेर आणि त्याचा बोलला मग दुसरी बेटी